एका लहानशा वाळवंटी शहरात राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये धुळीनं भरलेल्या अरुंद गल्लीमध्ये एक गरीब मारवाडी मुलगा आपल्या कुटुंबासोबत भुजिया विकत होता. त्याचं नाव होतं गंगा बिशेन अग्रवाल. घरात पैसा नव्हता, भविष्याची खात्री नव्हती, पण त्या पोराच्या डोक्यात एक हट्ट होता. लोकांनी माझी भुजिया एकदा खाल्ली तर पुन्हा दुसरी कुठलीच भुजिया खाऊ नये. आणि तिथून सुरू झाला असा प्रवास ज्यानं पुढे भारताच्या स्नॅक्स इंडस्ट्रीचं चित्रच बदलून टाकलं. छोट्या दुकानातून सुरू झालेली ही कहाणी पुढे कोलकाता, नागपूर, दिल्ली पार करत जगभर पोचली. त्या काही भारतात दंगली झाल्या, कौटुंबिक वाद झाले, स्पर्धक उभे राहिले, पण त्यांची एक गोष्ट कायम राहिली: चवीवरचा विश्वास आणि ग्राहकांवरचं प्रेम. आज हजारो कोटींचं साम्राज्य उभारणाऱ्या हल्दीराम्स मागची नेमकी कोणती स्ट्रॅटेजी होती? एका गरीब मारवाडी माणसाने इतका मोठा ब्रँड कसा उभारला आणि एका छोट्या भुजियाने जगभरात भारतीय चवीचा झेंडा कसा रोवला? याच प्रश्नांची थरारक आणि प्रेरणादायी कहाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. राजस्थानमधल्या बिकानेर शहरात 1919च्या आसपास एक साधं मारवाडी कुटुंब राहत होतं. त्या काळात बिकानेर हे भुजियासाठी प्रसिद्ध होतं, पण त्या भुजियामध्ये काहीच वेगळेपण नव्हतं. सगळे जवळपास सारखीच भुजिया बनवत आणि विकत असत. त्या वातावरणात जन्म झाला गंगा बिशेन अग्रवाल यांचा, ज्यांना पुढे सगळं जग हल्दीराम म्हणून ओळखू लागलं. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. लहान वयातच त्यांना कुटुंबाच्या दुकानात काम करावं लागायचं. भुजिया बनवणं, दुकान साफ करणं, ग्राहकांना देणं, सामान उचलणं, सगळं ते करत होते. पण इतरांपेक्षा त्यांच्यात एक वेगळी गोष्ट होती: निरीक्षण करण्याची सवय. ते सतत बघत असत की लोक कोणाची भुजिया जास्त आवडीने खातात, कोणत्या चवीला जास्त प्रतिसाद मिळतो आणि लोक पुन्हा त्या दुकानात का येतात. त्या काळात बाजारात मिळणारी भुजिया जाडसर असायची. लोक ती खायचे, पण त्यात असा काही खास अनुभव नव्हता. हल्दीराम यांनी लक्षात घेतलं की जर भुजिया अधिक बारीक, कुरकुरीत बनवली गेली तर लोकांना ती जास्त आवडेल. त्यांनी आपल्या घरातल्या एका पारंपरिक रेसिपीकडे लक्ष दिलं. त्यांच्या कुटुंबात मठ डाळ वापरून बनवली जाणारी भुजिया वेगळी लागत होती. बहुतेक लोक बेसन वापरत होते, पण हल्दीराम यांनी मठ डाळीवर प्रयोग केला. त्यांनी भुजियाला अधिक पातळ आणि मसालेदार बनवलं. हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा इनोव्हेशन होता. लोकांनी ती भुजिया खाल्ली आणि अक्षरशः वेडे झाले. त्या काळात सामान्य भुजिया 2 पैशांना विकली जात होती, पण हल्दीराम यांनी आपल्या खास भुजियाची किंमत 5 पैसे ठेवली. म्हणजे त्यांनी क्वालिटीच्या जोरावर प्रीमियम प्राइसिंग सुरू केलं. आणि आश्चर्य म्हणजे लोक ती जास्त किमतीतही विकत घेऊ लागले. हळूहळू त्यांची भुजिया डुंगर सेव नावानं प्रसिद्ध झाली. बिकानेरच्या महाराजांच्या नावावरून त्यांनी हे नाव ठेवलं. लोक लांबून फक्त ती भुजिया खरेदी करण्यासाठी येऊ लागले. दुकानासमोर रांगा लागू लागल्या. आठवड्याला काही किलो विकली जाणारी भुजिया आता शेकडो किलोमध्ये विकली जाऊ लागली. पण हल्दीराम इथे थांबणारे नव्हते. त्यांना समजलं होतं की फक्त चव पुरेशी नाही, ब्रँड बनवायचा असेल तर लोकांच्या डोक्यात जागा निर्माण करावी लागते. त्या काळात भारतात ब्रँडिंग ही संकल्पना फारशी नव्हती, पण त्यांनी आपल्या नावालाच ब्रँड बनवलं. लोक म्हणू लागले हल्दीरामची भुजिया, आणि तिथूनच ब्रँड बिल्डिंग सुरू झालं. काळ पुढे सरकत गेला आणि व्यवसाय वाढू लागला. पण जसजसं दुकान वाढत गेलं तसतसे कौटुंबिक वादही वाढू लागले. एकत्र कुटुंबात व्यवसाय करताना निर्णयांवर मतभेद होऊ लागले. शेवटी हल्दीराम यांनी वेगळं काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मोठं भांडवल नव्हतं, पण त्यांच्याकडे स्वतःच्या उत्पादनावर आणि ग्राहकांवर विश्वास होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा छोट्यापासून सुरुवात केली. हळूहळू त्यांनी स्वतःचं स्वतंत्र दुकान उभारलं आणि व्यवसायाला पुन्हा वेग मिळाला. यानंतर आली त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी स्ट्रॅटेजी, म्हणजेच एक्सपान्शन, राजस्थानच्या बाहेर जाण्याची. त्या काळात बहुतांश व्यापारी स्वतःच्या शहरापुरते मर्यादित राहायचे. पण हल्दीराम आणि त्यांच्या कुटुंबाने विचार केला की जर बिकानेरमध्ये लोकांना ही भुजिया एवढी आवडते तर बाकी भारतात का नाही? एका लग्नासाठी ते कोलकात्याला गेले आणि तिथे त्यांनी आपल्या नातेवाईकांना भुजिया खाऊ घातली. त्यावेळेस कोलकात्यातल्या लोकांनी ती चव पहिल्यांदाच अनुभवली आणि अक्षरशः वेडे झाले. तिथूनच कोलकात्यात दुकान सुरू करण्याची कल्पना आली. हल्दीराम यांच्या मुलाने आणि नातवंडांनी कोलकात्यात व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा निर्णय पुढे गेम चेंजर ठरला, कारण कोलकाता त्या काळात व्यापाराचं मोठं केंद्र होतं. तिथूनच ब्रँडला मोठं मार्केट मिळालं. कोलकात्यात त्यांनी फक्त भुजिया विकली नाही, तर बंगाली लोकांच्या चवीप्रमाणे मिठाई आणि इतर पदार्थही आणले. म्हणजेच त्यांनी तिथं लोकलायझेशन स्ट्रॅटेजी वापरली. प्रत्येक शहराच्या टेस्टनुसार प्रोडक्ट बदलायचा आणि तरीही ब्रँड आयडेंटिटी कायम ठेवायची. ही गोष्ट हल्दीरामला इतरांपेक्षा वेगळं बनवत होती. त्यांना समजलं होतं की कस्टमरला समजून घेतल्याशिवाय मोठं होता येत नाही.
त्यानंतर 1970च्या दशकात शिवकिशन अग्रवाल यांनी नागपूरमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात नागपूर हे भारताच्या मध्यभागी असल्यानं डिस्ट्रीब्युशनसाठी उत्तम लोकेशन होतं. त्यांनी तिथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं. ही त्यांची दुसरी मोठी स्ट्रॅटेजी होती, स्केल आणि प्रोडक्शन. आता इथे फक्त दुकानातून विक्री होत नव्हती, तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालेलं होतं. त्यांनी विविध प्रकारचे नमकीन, मिठाया, पेय आणि स्नॅक्स तयार करायला सुरुवात केली. हळूहळू हल्दीराम हे फक्त भुजियाचं नाव राहिलं नाही, तर संपूर्ण स्नॅक्स ब्रँड बनलं. पण खरा गेम बदलला पॅकेजिंगमुळे. त्या काळात बहुतांश भारतीय स्नॅक्स खुले विकले जायचे. शेल्फ लाईफ कमी असायची, पण हल्दीराम यांनी पॅकेजिंगवर भर दिला. त्यांनी सील पॅकेट्स आणले, ज्यामुळे स्नॅक्स जास्त दिवस टिकू लागले. त्यामुळे प्रोडक्ट भारतभर पाठवणं शक्य झालं. पुढे त्यांनी एक्सपोर्ट सुरू केला. अमेरिका, मध्य पूर्व आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारतीय चवीची आठवण करून देणारा ब्रँड म्हणजे हल्दीराम बनला. USA हा त्यांचा पहिला मोठा एक्सपोर्ट मार्केट होता. तिथे भारतीय लोकांनी हल्दीराम प्रोडक्ट्सला जबरदस्त प्रतिसाद दिला. त्यासोबत हल्दीरामची आणखी एक मोठी ताकद म्हणजे हायजीन आणि कन्सिस्टन्सी. भारतात त्या काळात स्वच्छतेकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, पण त्यांनी उत्पादनात हायजीन स्टँडर्ड्स आणले. ग्राहकांनी त्यांच्या ब्रँडवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. लोकांना वाटू लागलं की हल्दीराम म्हणजे क्वालिटी. ही ब्रँड ट्रस्ट निर्माण करणं ही त्यांची सर्वात मोठी अचीवमेंट होती. 1980 आणि 90च्या दशकात दिल्लीमध्येही व्यवसायाचा विस्तार झाला. राजधानीत दुकान सुरू झाल्यावर हल्दीरामचा ब्रँड अप्पर मिडल क्लास आणि बिझनेस क्लासमध्येही पोहोचला. भारतीय फास्ट फूडमध्ये त्यांनी स्वतःची अशी कॅटेगरी तयार केली. मॅकडॉनल्ड्स किंवा डॉमिनोज पिझ्झा भारतात मोठे होत असताना त्याकाळी हल्दीराम भारतीय चवीचा किंग बनत होता. त्यासोबत हा व्यवसाय वाढत असताना त्यांचे फॅमिली मॅटर देखील वाढत होते. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे फॅमिली ग्रुप्स बिझनेस चालवत होते. त्यामुळे लिगल डिस्प्यूट्स आणि ब्रँड डिस्प्यूट झाले. काही ठिकाणी हल्दीराम्स, काही ठिकाणी हल्दीराम, भुजीवाला, तर काही ठिकाणी भिकाजी अशी वेगवेगळी नावं वापरली गेली. पण या सगळ्या संघर्षानंतरही ब्रँडची ताकद कमी झाली नाही. उलट प्रत्येक ब्रँड स्वतंत्रपणे वाढत गेली. हल्दीरामने कस्टमर सायकोलॉजी जबरदस्त समजून घेतली होती. भारतात सण, लग्न, प्रवास, ऑफिस, नातेवाईकांकडे जाणं, प्रत्येक ठिकाणी स्नॅक्स आणि मिठाई लागते. त्यांनी स्वतःला भारतीय संस्कृतीशी जोडलं. त्यामुळे हल्दीराम हा फक्त प्रोडक्ट ब्रँड राहिला नाही, तर इमोशन बनला. रेल्वे प्रवासात भुजिया, दिवाळीत मिठाई, घरी पाहुणे आले की नमकीन. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हल्दीराम पोहोचला. त्यांची डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी देखील भन्नाट होती. त्यांनी छोटे किराणा दुकानदार, होलसेलर्स आणि मोठे रिटेल चेन्स सगळ्यांसोबत नेटवर्क तयार केलं. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात प्रोडक्ट पोहोचू लागला. त्यांनी प्राइसिंग देखील स्मार्ट ठेवली. गरीब माणूस छोटं पॅकेट घेऊ शकतो आणि श्रीमंत माणूस महागडे गिफ्ट पॅक्स घेऊ शकतो. म्हणजेच त्यांनी मास मार्केट आणि प्रीमियम मार्केट दोन्ही पकडलेलं होतं. आज हल्दीराम्स हा ब्रँड 80पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. हजारो कोटींचा टर्नओव्हर, लाखो ग्राहक, शेकडो प्रोडक्ट्स आणि जगभरात भारतीय चवीचं प्रतिनिधित्व करणारा हा ब्रँड एका गरीब मारवाडी मुलाच्या स्वप्नातून तयार झाला. त्यांनी दाखवून दिलं की इनोव्हेशन, क्वालिटी, ब्रँडिंग आणि कस्टमर ट्रस्ट या 4 गोष्टी असतील तर छोटंसं दुकानही जागतिक साम्राज्य बनू शकतं. बाकी मंडळी, तुम्हाला हल्दीरामचा कुठला पदार्थ आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.